नमस्कार. मी राजश्री भरत केतकर. आज आपल्याला वर्णमाला महामंत्र याबाबत काही सांगणार आहे. तर हा वर्णमाला महामंत्र म्हणजेच आपल्या मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जी वर्ण आहेत, जी अक्षरं आहेत, जी 52 अक्षरं आहेत आपल्या याच्यामध्ये, तर ती आपण 52 वेळा उलट आणि 52 वेळा सुलट अशी म्हटली तर एक महामंत्र होतो 104 अक्षरांचा. आणि हा सर्वात मोठा महामंत्र याला म्हणतात. याच्यावरती वैद्य अविनाश जोशी जे यवतमाळचे आहेत, त्यांनी प्रचंड मेहनत करून आणि संशोधन करून सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा महामंत्र जर 30 दिवस रोज 11 वेळा 11 आवर्तनं केली तर आपल्या शरीराला मनाला म्हणजेच आधी आणि व्याधी यासाठी दूर होण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. आणि असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना याचा उपयोग झालेला आहे. याच्यामध्ये अम पासून न्यम पर्यंत अशी 52 वर्ण आहेत आणि या 52 वर्णांना आपण एकदा सुलट आणि एकदा उलट असे म्हणणार आहोत. हे म्हणत असताना काचेचा ग्लास जर घेतला आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपली जी उजव्या हाताची बोटं आहेत तर ती बोटं त्याची जी वरची टिप्स आहेत ती अशी बुडवून ठेवायची पूर्ण 11 वेळा होईपर्यंत. आणि ते पाणी नंतर अमृत होतं आणि ते अमृत आपण जर प्यायलं किंवा आपल्या आप्तजनांना दिलं तर त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. कारण आपण जो मंत्र केलेला आहे त्याची शक्ती आणि ऊर्जा त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर होते आणि त्याचं अमृत बनतं. तर बघूया आपण हा कसा करायचा. मी तुम्हाला 2 ते 3 आवर्तनं करून दाखवीन. सुरुवातही ओमनी करायची आणि शेवटही याचा आपण ओमनीच करणार आहोत. सगळं झाल्यानंतर 3 वेळा ओंकार म्हणून आपण हा समाप्त करणार आहोत 11 आवर्तनं आणि ते पाणी नंतर आपण ग्रहण करणार आहोत. तर बघूया कसा करायचा. आम ईम ईम ऊम ऊम रूम 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 एम ऐम ओम औम अम आहा. कम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम णम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम न्यम न्यम क्षम ळम हम सम शम शम वम लम रम यम मम भम बम फम पम नम ढम दम थम तम णम ढम डम ठम टम न्यम झम जम छम चम गम घम गम खम कम आहा अम औम ओम ऐम एम रूम 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 ऊम ऊम ईम ईम आम अम ओम. हे एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन परत एकदा दाखवते. आम ईम ईम ऊम ऊम रूम 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 एम ऐम ओम औम अम आहा. कम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम णम तम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम न्यम न्यम क्षम ळम हम सम शम शम वम लम रम यम मम भम बम फम पम नम धम दम थम तम णम ढम डम ठम टम न्यम झम यम छम चम गम घम गम खम कम आहा अम औम ओम ऐम एम रूम 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 ऊम ऊम ईम ईम आम अम ओम. तर अशी तुम्हाला 11 आवर्तनं करायची. आवर्तनं संपवल्यानंतर 3 वेळा ओंकार म्हणायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पाणी ग्रहण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 30 दिवस केलं तर त्याचा फायदा नक्की होतो. धन्यवाद.